आजचं युग हे कलियुग जरी असलं, तरी माणसंच आहोत. माणसं म्हणूनच जगत आहोत. आता या कलियुगामध्ये समस्या नाहीत, अडचणी नाहीत, असं नाही. तर उलटं जास्त प्रमाण आहे आणि जास्त जरी असलं, तरी इथं माणसंसुद्धा तशीच आहेत. आता माणसं माणसाला ओळखत नाहीत, माणसं माणसाला कडं पाहत नाहीत, माणसं माणसाला मदत करत नाहीत. तर हे सगळं काही कलियुगातच होत असतं का? याच्या आधी असं काही होत नव्हतं का? तर होतं. माणूस जिथं आहे तिथं या गोष्टी असतातच. त्या कमी जास्त प्रमाणामध्ये असतात. परंतु आज आपण या युगामध्ये आहोत म्हणून आपल्याला त्याची तीव्रता जास्त जाणवते. मग या कलियुगामध्ये सुद्धा माणुसकी आहेच की. माणसं माणसाकडे बघतातच आहे की. कोणी अडचणीत असेल, संकटात असेल किंवा कोणाला काही समस्या असतील, तर त्यावेळेला माणूस एकमेकांना मदतीला धावून येतोच. कमी जास्त प्रमाण आहे, परंतु आहेच. माणुसकी ही अजूनही शिल्लक आहे. म्हणून तर नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. तर आपण फक्त एकच बाजू पाहतो, एकाच बाजूला आपण दोष देतो की इथं माणुसकीच शिल्लक नाही. कलियुगात आता असंच चालणार, आता माणुसकी शून्य लोक झालेली आहेत. समाजाला कोणाला कोणाशी काही घेणं देणं नाहीये. माणसं माणसात राहिलेली नाही, माणसं माणसाला मारायला उठलेली आहेत, माणसं माणसाला सुखाने जगू देत नाहीयेत. तर हा प्रकार कलियुगातच खूप मोठ्या प्रमाणावर होतोय. असा हा रोष आता सगळीकडे आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळं माणसांमधली नाराजगी सुद्धा आपल्याला दिसून येते. वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आपल्याला ती जाणवते सुद्धा, की जिथं माणूस आपली जबाबदारी झटकतो, हात झटकतो आणि मला यामध्ये काही इंटरेस्ट नाही, मला काही करायचं नाही, कारण माझा आता कोणावर विश्वासच राहिला नाही. तर कोणाचं जावं भलं करायला तर तो माझंच खरं असं म्हणायला लागलेलं आहे. तर ही दुनिया ही अशी कलियुगातली झालेली आहे आणि अशी एक लोकांची मानसिकता बनलेली आहे. आणि मग ही मानसिकता काय करते तर माणुसकीला मारायला लागलेली आहे. तर माणुसकी ही जिवंत असली पाहिजे, जिवंत राहिली पाहिजे, तर माणसं जिवंत राहतील. मग ते कुठल्याही युग असो, पण आज आणि आत्ता आपण माणूस म्हणून जगतोय. आपण या पृथ्वीवरती एकमेकांना सहकार्य करून सांभाळून जगतोय. तर आपण कुठलाही युग असो, परंतु माणुसकी जिवंत ठेवली पाहिजे आणि या कलियुगात सुद्धा आपण एकमेकांना मदत केली पाहिजे आणि विशेष म्हणजे एकमेकांवरती विश्वास ठेवला पाहिजे. जर विश्वास असेल तरच आपल्याला एक प्रेरणा मिळेल आणि आपल्याला कुणासाठी तरी काहीतरी करण्याची तळमळ जाणवेल, जाणीव राहील, आपल्याला माणुसकीची जाणीव राहील आणि माणसाची कदर केली जाईल. तर म्हणून या वेळेला असं म्हणून टाळायचं नाही की कलियुग आहे, मला काही घेणं देणं नाही कोणाशी, मला काही माणुसकी जपायची नाहीये, माझ्या कामी कोण लोक आले नाही तर मी का कोणाच्या कामी येऊ. तर हे असं गणित नाही मांडलं पाहिजे. बुद्धी आणि भावना या दोन्हीचा मेळ ठेवला पाहिजे आणि कुठेतरी माणूस म्हणून शांततेत जगायचं असेल, समाधानाने जगायचं असेल, तर आपल्याला फक्त बुद्धीच्या जोरावर नाही जगता येत. तर या ठिकाणी आपल्याला माणुसकीसाठी आपल्याला भावना पण असणं गरजेचं आहे आणि त्या फक्त असायला नाही तर त्या जिवंत असल्या पाहिजे आणि त्या जिवंत ठेवल्या तरच आपण माणुसकीला जिवंत ठेवू शकू. म्हणूनच एकमेकांना मदत करण्याची वृत्ती आपण टिकून ठेवली पाहिजे. असते ती आपल्यामध्ये लहानपणापासूनच असते. असं निर्दयी आपण लहानचं मोठं नसतं झालेलं. आपण हे गरिबीतून पुढे आलेलो असतो. आपल्यालाही माणसाची किंमत असते, परिस्थितीची कदर असते आणि आपल्याला हे माणसं ओळखता येतात. चांगली वाईट माणसं थोड्या प्रमाणात का होईना परंतु आपल्याला माणसं ओळखता येतात. तर आपण अशा वेळेला अशा चांगल्या माणसांना मदत केली पाहिजे, त्यांना सांभाळून घेतलं पाहिजे. काही गोष्टी चुकल्या तर समजावून घेतलं पण पाहिजे आणि समजावून सांगितलं सुद्धा पाहिजे. तर आपण कुठेतरी एक माणूस म्हणून जगण्याला पात्र असू आणि माणूस म्हणून आपण काहीतरी एक मोठं कार्य करू. आपल्याच्याने खूप काही करता आलं नाही, निदान एखाद्याचं भलं जरी करता आलं, लहान मोठी कामं जरी करता आली, तरी सुद्धा आपण एक खूप चांगलं जीवन जगलो, चांगलं आयुष्य मार्गस्थी लावलं, याचं आपल्याला समाधान आहे. आणि हे समाधान लाख मोलाचं आहे. हे कुठल्या पैशामध्ये नाही, हे कुठल्या आपल्याला अवॉर्ड मिळणारं नाहीये त्याचं, तर हे आपल्या अंतर्गत शक्तीचा अवॉर्ड असणार आहे. ती एक देणगी आपल्याला परमेश्वराने दिलेली असते की दुसऱ्याला समजून घेण्याची, दुसऱ्याला मार्गस्थ करण्याची. तर ती आपण अशी दाबून टाकायची नाही. भले जग कसं वागत असेल, दुनिया कशी वागत असेल, ती त्यांच्या विचारांनी वागत असते, ती त्यांच्या अनुभवांनी वागत असते, परंतु आपलं मन जर साफ असेल, आपल्याला जर दुसऱ्याविषयी काही करण्याची तळमळ असेल, त्याला जगण्याची आणि जगवण्याची जर आपल्यामध्ये हिंमत असेल, तर मात्र आपण ती दाखवली पाहिजे. ती अशी झाकून ठेवायची नाही, ती अशी बांधून ठेवायची नाही, ती अशी बंदिस्त ठेवायची नाही, तर ती मार्गस्थ ठेवायची. आणि पदोपदी ज्या ज्या ठिकाणी आपल्याला काही करण्याची वेळ येईल,
कृती करण्याची वेळ येईल तर त्या ठिकाणी आपण आपला खारीचा वाटा का असेना, परंतु तो आपण त्या ठिकाणी दिला पाहिजे आणि त्यामध्ये आपण लाख मोलाचं समाधान मिळवून जातो. हा जो छोटासा वाटा असतो आपल्या कामाचा, आपल्या कर्तव्याचा, आपल्या जबाबदारीचा, तर याची किंमत लाख मोलाची असते. तर ती आपण कमवतो, ती आपली एक ऊर्जा असते आणि ही ऊर्जा आपल्याला सतत जिवंत ठेवत असते. तर या ऊर्जेचा वापर आपण माणुसकीसाठी ठेवायचा आणि माणुसकी जिवंत ठेवायची, तरच माणूस जिवंत राहील आणि ते फक्त आपल्या आणि आपल्या हातात असते.